वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. मागच्या ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 18व्या श्लोकापर्यंत आलेलो. 18व्या श्लोकाचा आपला विचार चालू असताना वेळ समाप्त झाली. थोडासा पुन्हा 18व्याचा विचार करून 19 पासून पुढे आज आपण घेऊ. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्लोक ओवी 18. उपरी वेदोपनिषदे जिये उदार ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभिती मनी. गणेशांचं वर्णन चाललेलं आहे. सुरुवात ज्ञानेश्वरीची झाली ओम नमोजी आद्या. तिथे आद्य अशा ओंकार स्वरूपापासून सुरुवात झाली आणि नंतर आपण हे पाहिलं की ओंकार हे शब्द माध्यमातून पहिली सगुणता जी निर्माण झाली तो हा ओंकार असल्यामुळे सगुण निर्गुणाच्या अ, सीमारेषेवरील असल्यामुळे तो सच्चिदानंदापर्यंत पोचण्यासाठी ओंकार हे एक साधन म्हणून गीतेतही सांगितलेलं आहे. अर्थात नुसती ओंकार साधना ही अ, फक्त संन्याशांना आहे. एखादा वेदोक्त मंत्र असेल आणि त्यात ओंकार असेल तर तेही अ, मौंजीबंधन झालेल्यांकरताच आहे आणि मौंजीबंधन 3 वर्णांचं होतं. तर अशा त्या ओंकाराला नमस्कार करून नंतर गणेशांचं वंदन करून त्यांच्या रूपाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतायत आणि त्याच्यात प्रत्येक गणेशाच्या जो विग्रह आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. आपण मागेही पाहिलं की शंखचक्र गदा पद्म हे भगवंताची नुसती आयुध नाहीयेत, तर ते ज्ञानी जीव आहेत. चक्र म्हणजे साक्षात ज्ञान आहे आणि चक्राचाच अवतार शत्रुघ्न आणि त्यांचाच अवतार पुन्हा निंबार्काचार्य म्हणून झाला आणि त्या निंबार्काचार्यांनी वेदांत पारिजात सौरभ हा ग्रंथ लिहिला. त्याच्यावर दत्त महाराज कवीश्वर आमचे गुरु त्यांची टीका प्रसिद्ध आहे. त्याच्यात त्यांनी सर्वसमावेशक असा जो अ, आपला वेदांताचा विचार आहे त्याच्यावरच वेदांत पारिजात सौरभ हा ग्रंथ आहे. विशिष्टाद्वैत किंवा द्वैताद्वैत हे जे म्हणतात तसा द्वैत हे ही ईश्वर रूपा आणि ईश्वराच्या भक्ती करता जी विद्यामाया आहे त्यालाही भगवंताचा चिद्विलास मानलेला आहे. आणि त्याच्या भूमिकेत दत्त महाराजांनी थोडक्यात षटशास्त्र आहेत, नास्तिक शास्त्र आहेत. त्याच्याशिवाय इतरही पंथात किंवा जगातील इतरही भागात भक्तीचं बीज कसं आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ईश्वराचं स्वरूप जे आहे त्याची आयुध जी आहेत तीही चैतन्य रूप आहे. तसं गणेशांच्या रूपात प्रत्येक जी गोष्ट आहे त्याला काहीतरी अर्थ आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. षटशास्त्र हे त्यांचे हात आहेत, त्यातले आयुध कशा करता आहेत हे सगळं आपण पाहिलं. आणि आता गंडस्थलानंतर आता मुकुटापर्यंत आपण पोचलेलो आहोत. तर वेद आणि उपनिषद, वेदोपनिषदे म्हणजे वेदातली उपनिषदे किंवा वेद आणि वेदांचा अंतिम भाग त्याची उपनिषदे ही उदार ज्ञान मकरंदे म्हणजे त्यांनी
ही उदार ज्ञान मकरंद म्हणजे मध, म्हणजे सगळ्या वेदांचं, सगळ्या शास्त्रांचं सार काढून त्या उपनिषदात जसं फुलांच्या अ, आत जो अ, गोडवा आहे तो शोषून घेऊन मकरंद रूपाने, म्हणजे त्या फुलातला सार जे आहे ते मकरंद ते आहे. तर तशी ज्ञानरूपी मकरंद, उदार ज्ञानरूपी मकरंद ज्यांच्या आहेत, अशी ही अ, उपनिषद रूपी कुसुमे मुकुटी शोभतायत. आता मुकुट आपण अ, भगवान विष्णूंची आरती जी आहे, ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा, त्यात त्यातही जे आलेलं आहे, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेणे तेज कोंदले अवघे त्रिभुवन. म्हणजे तो मुकुट बाह्य नुसतं आभूषण मुकुट म्हणून नाही, ते सहस्रार चक्राचं प्रतीक आहे. आणि सहस्रार चक्रात जेव्हा कुंडलिनी जाते, साक्षात्कार होतो, तेव्हा अ, कोटी सूर्यांच्या, कोटी म्हणजे अनंत सूर्यांच्या प्रकाशा इतकं तेज तिथे अनुभवलं येतं, आणि तेच या मुकुट रूपाने दाखवलेलं आहे. आता ते निर्गुण निराकाराचं जे तेज आहे ते शब्दात मांडणं, ह्या हा फार मोठा विशेष आहे. तर वेदांत जो आहे, उपनिषद आहेत, त्याच्यात तो सगळं सार, त्या निर्गुण सगुण परब्रह्म तत्व याचं सार त्यात आलेलं आहे. त्यामुळे ती फुलं ज्ञानमकरंद आणि उदार का म्हटलेलं आहे, तर ते मागच्या वेळी आपण पाहिलं की तत्वमसी जी चार महावाक्य चारही वेदात एक एक असं आलेलं आहे. तर तत्त्वम असी एवढा उपदेश झाल्यावर अधिकारी जो शिष्य आहे, उत्तम अधिकारी, त्याला ज्ञान होतं. पण सगळेच तेवढे अधिकारी नसतील, म्हणूनच ही वेदवाङ्मय, पुराण वाङ्मय, इतिहास, ह्या सगळ्यांचा आपण ज्या पातळीवर असो तिथून आपलं उन्नयन होण्यासाठी भगवंतांनी त्यांचे अवतार स्वरूप जे श्रेष्ठ महात्मे आहेत, वेदव्यास आहेत किंवा इतरही संत मंडळी, त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याच्याद्वारे ते आपल्याकडे आणलेले आहे. तसं हे उपनिषदात अ, गोष्टी रूपाने, शिष्यगुरु संवादाच्या रूपाने, म्हणजे जेणेकरून त्यातल्या त्यात सोपं होऊन समजेल अशा ह्यानी ते सांगितलंय, म्हणून उदार ज्ञान मकरंद असं म्हटलेलं आहे. आता 19 आता गणेशांच्या स्थूल रूपाचं वर्णनही झालं, त्यातला सूक्ष्म अर्थही पाहिला. पण आता सूक्ष्म रूपाचं वर्णन करून त्याच्यातला गर्भित हे जे तत्व आहे ते आता ज्ञानेश्वर माऊली आपण सांगणार आहे. प्रसिद्ध श्लोक आहे. तसंही ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे ती काव्यबद्ध अ, अ, सुरुवात जी आहे ती गीतबद्ध झालेली असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला येते. त्यात अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार हे चरण युगुल आहेत. चरण युगुल म्हणजे पाय, दोन पाय हे आकार रूप आहेत. मांडी घातलेल्या गणपतीचं आपण कल्पना करू शकतो की ते मांडी घातलेले पाय, तिथे अ ची कल्पना करू शकतो, आपल्याला लक्षात येतं. उकार हे उदर आहे. जो ओंकारात ऊचा जी उकार जो दाखवला जातो ते त्याचे उदर आहे, आणि मकार हे त्यांचं महामंडल आहे, म्हणजे मस्तक, म्हणजे सोंडे सकट मस्तक, ह्या महामंडल अ, अ, त्यांचं आहे. आता ह्यात अ, अकार हा सृष्टी उत्पत्ती साठी घेतलेला आहे. म्हणजे अ, ओंकारात अ हे ब्रह्मदेवांचं प्रतीक आहे, उ हे अ, भगवान विष्णूंचं, आणि म हे भगवान शंकरांचं प्रतीक आहे. अ, अर्थातच त्यामुळे अकार हे सृष्टी उत्पत्ती स्थूल
शरीराची किंवा मनुष्य किंवा पूर्ण विश्वाचं स्थूल शरीर याची उत्पत्ती होण्याचं कारण ते अकार आहे. आणि चरणयुगल त्यांचं लक्षण आहे. कारण पहिली 2 जी चक्र आहेत हे ओंकाराला खरं 3.5 मात्रा आहेत. तर या श्लोकात या ओवीत पहिल्यांदा ओंकाराच्या 3 मात्रांचं वर्णन भगवंतांनी केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. अर्धी मात्रा जी उरते ती अनिर्वचनीय अशी ती लय करणारी, ईश्वराप्रत नेणारी किंवा आत्मानुभूतीची मात्रा ती आहे, ती अव्यक्त आहे. आणि या 3.5 मात्रा ह्यांचं जर आपण 7 चक्रांबरोबर जर याचे संबंध आपण लावू शकलो तर मूलाधार आणि स्वाधिष्ठान ही जी 2 चक्र आहेत, जिथे स्वसंरक्षण, स्वतः असणं आणि स्वतःची कामनापूर्ती ह्या गोष्टींचं जे चक्र आहे आणि कामनापूर्तीतनंच उत्पत्ती आहे. तर काम हा दिलेलाच आहे. भगवंत पुढे गीतेत सांगणारच आहे. धर्मा अविरुद्ध भूतानां कामोस्मी भरतर्षभ. तर जो तो काम आहे तो दुसऱ्या चक्रात येतो. त्यामुळे सृष्टी उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव अकार रूप हे गणेशांच्या चरणयुगुलात म्हणजे कमरेपर्यंतच्या भागात हे त्यांनी वर्णन केले. उकार उदर विशाल. उकार हा भगवान विष्णूचं कार्य आहे. तसं पाहिलं तर सर्व देव गणेश रूप, सवितृ रूप, देवी रूप, शंकर रूप आणि विष्णू रूप हे सर्व रूप श्रीकृष्ण भगवान महाविष्णूंची आहेत. पण त्यातही त्यांनी स्थितीचं जे कार्य आहे, जे सर्वात कठीण म्हणता येईल, तर ते त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर दुसरी जी मात्रा आहे उ, हे ते भगवान चा निर्देश करते आणि ते तिथे प्रतिपाल करतात. उदर तिकडे आलेलं आहे म्हणजे मणिपूर चक्र. अन्न ग्रहण आणि केल्यानंतर ते पचन जिथे होतं आणि त्यांनी सगळं शरीर चालतं. या दृष्टीनेही आहे आणि अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता हे पण भगवान पुढे सांगणार आहेत की जठराग्नी किंवा पचन करण्याचा जो अग्नी आहे ते तो मीच आहे हे भगवान पुढे सांगणार आहेत. त्याच्याशिवाय मणिपूर चक्र हे सत्तेचं, आपण पॉवर ज्याला म्हणतोय इंग्लिश, सत्तेचं ठिकाण आहे. तर ती सत्ता हा शब्दही आपण मागे कदाचित मागे ज्ञानेश्वरी कक्षेत नाही, गीता कक्षेत हा विषय आलेला. तर सत्ता याचा अर्थ आहे सत्ता, म्हणजे सतपणा, म्हणजे सर्वत्र. सत हे तत्व सच्चिदानंदातलं सर्वत्र सर्वकाली सर्व ठिकाणी एकत्वानी राहणं, याला सत्ता, मूळ सत्ता ती आहे. तर त्यामुळे ज्याच्याद्वारे सर्व चालवलं जातं यालाही तो सत्ता शब्द आलेला आहे. तर ते सत्ता असण्याची जी वृत्ती आहे, आपण इंग्लिशमध्ये ज्याला लिडरशिप म्हणतो, मराठीत नेतृत्व कला म्हणतो, ते मणिपूर चक्रात येतं. तर तशी भगवान विष्णूंची ते भगवान ऐश्वर्यवान त्या षडेश्वर्यात ईशत्व म्हणजे सर्वांना सर्व विश्व चालवण्याची शक्ती ज्यांची आहे असे ते भगवान आहेत. आणि सत्ता नुसती असून उपयोग नाही. एखादा आपण पाहतो की अल्लाउद्दीन खिजली किंवा तैमूर लंग किंवा हिटलर, अशा लोकांकडे जेव्हा सत्ता जाते तेव्हा ती लोकांचं अमंगल करण्याला कारण होते. आता भगवंताची सत्ता जी मणिपूर चक्रा
जे सूर्य चक्रही म्हणतात काही त्याला, सोलार प्लेक्सस इंग्लिशमध्ये. तर ती सत्ता नुसती नाहीये, त्याच्यानंतर अनाहत चक्रात प्रेमही आहे. म्हणजे वात्सल्ययुक्त सत्ता जी आहे, जशी मातेची असते. मातेचं मातृत्व, वात्सल्य जे आहे, हे वात्सल्य अ, हे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. म्हणून मातृदेवो भव हे सर्वात आधी म्हणतात ते तेवढ्याकरता म्हणतात. अ, आणि त्यामुळे अनाहत चक्र तिथे प्रेम वसत असल्यामुळे त्या वात्सल्यानी मातेला पान्हा फुटून अ, बालकाला जिथे बाकी काही खायला मिळत नाही, तिथे त्याचे पोषणाची जबाबदारी ती कडेच अ, राहते. तर या दृष्टीने सर्ववर म्हणजे माता जशी बालकाचा पूर्ण ताबा मोठा होईपर्यंत मातेकडे आहे आणि त्याची भरण-पोषणाची जबाबदारी मातेकडे आहे. तसेही भगवान विष्णू आपल्या भक्तवात्सल्याने "सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमुच्यते" सांगणारच आहेत भगवान, की सुहृद आहेत सगळ्यांचे. वात्सल्य हा त्यांचा गुण आहे आणि ऐसी कैवल्याची जाती करी लाभाविण प्रीती जसं म्हणतात संत महात्मे तसे ते आहे. तर ते उकार उदार विशालात उदर विशालमध्ये उदर आणि छाती धडाचा भाग सगळा आला आणि मकार महामंडल महेशाचा आहे. महेश भगवान शंकर हे मुक्तिदाते आहेत. संहार करणारे आपण म्हणतो. संहार नाहीये तो लय आहे. लय म्हणजे प्रलय. प्रलय म्हणजे विशेष लय. म्हणजे सर्व पंचमहाभूतांचा एक एक करून खालच्या महाभूताचा वरच्या लय म्हणजे पृथ्वीचा आपात, आपाचा तेजात, तेजाच्या वायूत, वायूचा आकाशात आणि मग त्रिगुणांचा महत्तत्वात असं करून ज्या क्रमाने सृष्टी निर्माण झाली त्याच्या विरुद्ध क्रमाने जाऊन सृष्टीचा लय करणे आणि त्याचबरोबर व्यष्टीच्या म्हणजे व्यक्तीच्या शरीरात प्राण येताना सहस्रापासून खाली येऊन मूलाधारात स्थित होतो पर्यंत. तर तसंच मुक्तीचा मार्ग हे मूलाधारापासून सहस्रारापर्यंत आहे. आणि मुख्य जो साक्षात्कार आहे तो आज्ञाचक्र जे 6व्या चक्रात त्यात होतं आणि 5वं चक्र जे आहे ते आहे विशुद्धी चक्र. तर विशुद्धी चक्रात ज्ञान परोक्ष ज्ञान झालेलं आहे आणि ती ज्ञान सांगण्याची ही क्षमता आलेली आहे आणि आज्ञाचक्रात ते पूर्ण ज्ञान झालेले आहे असे ते मुक्तिदाता आहेत. तर ते महेश आहेत म्हणून सांगितले. आणि इथे हे सांगताना अर्धमात्रा जी आहे ती गुप्त अनिर्वचनीय असल्यामुळे ती सरळ जरी इथे दिली नसली तरी हे म एकत्र होतात तेव्हा ते शब्द ब्रह्मत्व या तिन्ही अक्षरांना शब्द ब्रह्मत्व येते ते त्या अर्धमात्रेमुळे येत असते. तर ह्या तिन्ही मात्रा एकवटल्यात त्या शब्दब्रह्म ओंकारात आणि त्याचा जो खरा परिणाम आहे तो त्या अर्धमात्रेत म्हणजे सहस्रारात कुंडलिनी शक्ती जाऊन निर्विकल्प समाधी लागणं. ते ते जे स्थान आहे तिथपर्यंत जाण्याकरताचं जे ज्ञान आहे आणि हे संसार होण्याचं जे ही बीज म्हणजे ज्ञानाचं बीज, संसाराचं बीज सगळ्याच आधी बीज जे आहे त्या ओंकारात हे साठवलं गेलेलं आहे आणि ते मी या गुरुकृपे नमिले म्हटले. गुरुकृपा झाल्यामुळे मला ते आदिबीज कळले. गुरुकृपा झाल्यानंतर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असे गुरूंचा महिमा आहे.
गुरु कृपेशिवाय आज्ञाचक्राचा भेद होतानाही आपण पाहिलं की आज्ञाचक्रापर्यंत प्रयत्न आहेत. उपासना आहे, स्वाध्याय आहे, तप आहे, जे सगळे हे सांगितलेत. पण आज्ञाचक्रापर्यंत पोहोचल्यानंतर अज्ञानाचा तिकडे नाश झालेला आहे. ज्ञानप्राप्ती अजून व्हायची आहे. तो जो क्षण किंवा ती जी अवस्था आहे, तिथे स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाता येत नाही. तिथे केवळ गुरु नेतात. म्हणून ते गुरुच्या अ, कृपेनीच ती पूर्ण ओंकाराचं ज्ञान होऊन अर्धमात्रेपर्यंत जाऊन तिथे निर्विकल्प समाधीत राहण्याचं भाग्य हे फक्त गुरुकृपेने मिळतं आणि त्यालाच नमिले म्हटले. नमन याचा अर्थ जिथे मन नाही ते नमन किंवा जिथे पूर्ण शरणागती आहे, मी संपला. म्हणजे आपण म्हणतो की आज्ञाचक्रात साक्षात्कार झाला तेव्हा अहम ब्रह्मास्मी ही अ, पर्यंत जर तो साधक पोचला, सिद्ध झाला, तरी अहम राहिलेला आहे. त्याच्या पुढची अवस्था सकलमिदम अहमच वासुदेव, म्हणजे त्याला सर्व जगही आणि स्वतःही वासुदेव वाटायला लागला. तरी कुठेतरी जगाच्या अस्तित्वाची कल्पना आणि अहंकार हा आहे. पण त्याच्यापुढे जेव्हा निर्विकल्प समाधी लागली, ते तेव्हा मी नाहीच आहे. तिथे फक्त वासुदेव आहे. वासुदेवच सर्वम या अवस्थेला तो महात्मा पोचला. तसं गुरुकृपेने मी ते आदिबीज जे ओंकार स्वरूप आहे गणेशाचं, त्याला मी नमन केलंय म्हणतात. याचाच अर्थ असा आहे की विघ्न सगळी गेलेली आहेत. एकदा साक्षात्कार झाला, आत्मानुभव आला की पुन्हा तो अनुभव जात नाही. म्हणूनच त्याला प्रज्ञान जे म्हणतात किंवा परम अर्थ म्हणतात. कारण तो मिळाल्यानंतर परत पतन नाहीये. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम मम असं भगवान सांगणारच आहेत 15व्या अध्यायात. तर असं हे गणेशांना वंदन केलेलं आहे. आता गणेशांनी बुद्धी दिल्यानंतर अ, जो काही गुरु शिष्याला उपदेश देतो म्हणा किंवा जे काही श्रवण होतं, आता आपण सद्ग्रंथ वाचतो तेही एका प्रकारचं श्रवणच आहे. कारण सत्पुरुषांनी दिलेले विचार मनात पोचणे. मग त्याचं माध्यम हे शब्दच आहे. मग ते ध्वनीद्वारे येवो का अक्षरांद्वारे, दृष्टीद्वारे येवो, तेही श्रवणच आहे. पण ते होण्याकरता वाचा ही महत्वाची. वाघ देवता त्याच्याकरता सरस्वती मातेचं वर्णन आता ज्ञानेश्वर माऊली करणार आहे. वाणी, वाग देवता, वाणीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. वैखरी, मध्यमा, परा आणि पश्यंती. तर त्या ह्याच्यात आपण खोलात आता शिरता येणार नाही. पण वैखरी म्हणजे आपण जे मोठ्याने जे बोलतो ते वैखरी. मध्यमा म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखं बोलतो. बाहेर आवाज नाही आला तरी ते आवाज काढण्यासाठी जे स्वर आपल्या गळ्यापासून जिभेपर्यंतची हालचाल त्यात होते. त्याच्याहून सूक्ष्म वाणी जे पश्यंती जो मानसिक आहे आणि परावाणी ही तिथे मनाची अवस्थेच्या पुढे गेलेलं आहे. उन्मनी अवस्थेत ती परावाणी पर्यंत आपण पोहोचतो. तर आता जे काही सांगितलं जात आहे ते जरी वैखरीत असलं तरी ते पश्यंती पर्यंत पोचणं हे आवश्यक आहे. आणि वैखरीपासून पश्यंतीपणे चारही वाणी जी आहे ती वाणीची वाग्देवता सरस्वती आहे. जसं वेदांच्या मंत्रांना छंद म्हटलंय कारण त्याच्यात परमेश्वर लपवला आहे. याचा अर्थ ते परमेश्वर झाकतात म्हणजे मग त्याचा अभ्यास कसा करायचा असा कोणाला प्रश्न येईल. तर त्याच्यासाठी आपण गीता अध्ययन कक्षेतही उदाहरण पाहिलेलं की 2 वाट्या ठेवल्यात, एकात चॉकलेट आहे दुसऱ्यात नाही.
तर ज्या वाटीत चॉकलेट झाकले तीच वाटी उघडली तर चॉकलेट मिळणार आहे. तसं छांदोग्य किंवा छंद जे वेदांना छंद म्हटलेले आहेत, वेदाच्या ऋचांना, की त्याच्या आत ब्रह्म लपलेले आहे, म्हणजे त्याचा अर्थ नीट कळला की ब्रह्माची प्राप्ती होईल. तसं सरस्वती वाग्देवतेनी शब्द ब्रह्म जे ओंकार आहे त्याचे 48 किंवा 52 वर्ण करून त्याच्या द्वारे शब्दसंपत्ती निर्माण करून, शब्दसंपत्तीची गरज काय आहे? कारण जसा जसा अधिकार कमी होतो तसं समजून घेण्याकरता वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला समजून घ्यायला लागतं. आणि व्यवहारातले पदार्थ जसे जसे निर्माण होतात तिथे अनेकत्व वाढत जातात. तसे तसे शब्दांचं अनेकत्व त्या व्यवहारातला ज्ञान होण्याकरता आवश्यक होत जातं आणि ती सरस्वती माता ते ते रूप घेत जाते. त्यामुळे व्यवहारात शब्दाच्या योगाने तिला अ, अ, वाघ विलासिनी म्हटलेलं. आधी आपण ओवी घेऊया ती. आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमली मिया. आता ही अभिनव म्हणजे सततच ती नवीन आहे. म्हणजे कारण भाषा ही प्रगल्भ होत जाते, बदलत जाते. कालची भाषा, आजची भाषा. या ठिकाणची भाषा आपण भारताचं समृद्धी बघताना हेही पाहतो की 25 किलोमीटर प्रत्येक 25 किलोमीटरवर भाषा थोडी थोडी बदलत जाते. तर अशी ही कायम अभिनव असणारी आणि चातुर्यार्थ कला कामनी म्हणजे चतुरपणाने त्या अर्थाच्या म्हणजे नुसतंच अर्थ नाही तर त्याच्या सगळ्या कला जिच्याद्वारे समजून घेऊ शकतो आपण, अशी ही शारदा विश्वमोहिनी. आता विश्वमोहिनी का मोहिनी का म्हटलेलं आहे? कारण ह्या सगळं शब्द जसं जग निर्माण झालं, आपण पाहिलं की ओंकार हा जगोत्पत्तीचं कारण आहे. जसं जसं पंचमहाभूत आणि त्यांचे वेगवेगळे अजून अनेकत्व हे जेवढे डिटेल्स विश्वाच्या वाढत गेल्या तशा डिटेल्स भाषेच्या वाढत गेलेल्या आहेत. आणि जसं विश्वमोहक आहे तसे हे भाषांचे शब्द जंजाळ ही ह्या सगळ्या व्यवहारात आपल्याला अडकवून ठेवणारं आहे. म्हणून विश्वमोहिनी ही आहे ते. आणि जिनी विश्वमोहिनी घातलेली आहे तीच विश्वमोहिनी, म्हणजे विश्वाला सगळ्यांना मोहिनी घातलेली आहे ती त्या मोहिनीमधनं बाहेर काढणारी ही तीच आहे. बुद्धिप्रेरणा करून वेदज्ञान करून देणारी ही तीच आई सरस्वती आहे. म्हणून तिला आता नमन केलेले, नमिली मिया. आता ओंकार, गणेश, सरस्वती झाल्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊली गुरूंचं नमन करतायत. हे सगळं आपण पाहिलं पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला की हे सगळं मंगलाचरण झालेलं आहे. मंगलाचरणाचे 3 प्रकारही आपण पाहिले. त्यातले 2 प्रकार असे आहेत की ज्ञानात्मक मंगल आणि जे कृतज्ञता दाखवणारं, ग्रॅटिट्यूड दाखवणारं असं. तर हे दोन्ही यात आहेत. म्हणजे ईश्वर स्वरूपाची बुद्धिप्रदाता, ज्ञान ट्रान्सफर करण्यासाठी किंवा ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली वाग्देवता आणि शब्दचातुर्य, आणि ते उपदेश जो करणारा आहे तो सद्गुरू, यांना नमन केलेलं आहे या मंगळाचरणात. तर आता 22वा श्लोक पाहू. इथे सद्गुरूंचं नमन सुरू झालेलं आहे. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयात गुरु आहेत. अखंड ध्यान चालू आहे ज्ञानेश्वर माऊलींचं. आणि
जेणे तारिला संसार पुरू कसा, तर ज्यांनी विवेक सांगून सत काय असत काय सदसत विवेक, नित्यानित्य विवेक 13व्या अध्यायात येणार आहे तो क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक, हे सगळे विवेकाचे प्रकार आहेत. तर हा श्लोकाचा अर्थ आपण उद्या पाहू. आज वेळ संपत आलेली आहे. किंवा आहेत अजून 8 मिनिटं आहेत. या श्लोकाचा अर्थ घेऊन मग थांबू. तर विवेक सांगून हा संसाराचा पूर जो आहे, त्यातनं मला तारून नेणारे हे सद्गुरू आहेत. आणि म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी, म्हणजे हे ज्ञान व्हायला ज्ञान ज्ञानरूपी ज्ञानप्रदाता किंवा बुद्धिप्रकाश झाल्यानंतर बुद्धी ज्ञानाचं अवतरण होण्यासाठी गणेशांचं हे केलंय वर्णन. ज्ञान ऐकणं सांगणं याच्यासाठी सरस्वतीचे, आणि ते जे सांगितले सद्गुरूंनी त्यांनी ते सांगितलं. आणि ज्ञान म्हणजे ज्ञान होण्याच्या प्रक्रियेसाठी काय काय आवश्यक आहे त्या गोष्टी सगळ्यांना वंदन यांनी केलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि यात अजून एक छुपी गोष्ट सांगितलेली आहे की गणेशांची कृपा आहे, सरस्वतीची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, त्यांचा उपदेश झालेला आहे. पण जर मनात श्रद्धा नसेल, पण जर मनात आदर नसेल, तर यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. बरेच जण प्रश्न करतात की ईश्वराच्या दर्शनाने सगळे पाप जातात, हे जातात. मग दुर्योधन तर कृष्णाचं दर्शन झाले, त्याचं कसं गेलं नाही? कारण श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया म्हणून भगवान पुढे सांगणार आहे. श्रद्धा पाहिजे आणि इंद्रियांचं नियमन पाहिजे. तर तो जो आदर आहे तो गुरूंबद्दल, गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल, ईश्वराबद्दल हा सगळा आदर हे ज्ञान होण्याला कारण होतं. म्हणून ते ज्ञान देणाऱ्या सद्गुरूंची नमन करताना अति आदरू हे विशेष करून भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. हे कसं आहे, आता सूर्य जो आहे तो प्रकाश देणारच आहे. तो प्रकाश पाण्यावर पडला, त्याची वाफ होऊन त्याचे ढग होऊन पर्जन्य पडेल. दगडावर पडला असाच फुकट जाईल. आजकाल जे आपण पाहतो की तो जर सोलारच्या सेलवर पडला तर त्यातनं ऊर्जा उत्पन्न होऊन रोजच्या जीवनात त्याचा उपयोग करता येईल. तर त्यामुळे परमात्मा परमेश्वर जो आहे तो सुहृद सर्व भूतानाम आहे. सगळ्या भूतांच्या कल्याणाची त्याची कामना आहे. कारण सगळ्या रूपाने एकोहम बहुश्याम हा संकल्पच अशा करता आहे की जेवढी काही रूपं त्यांनी घेतलेली आहेत आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या रूपाने, स्थावर आहेत, जंगम आहेत, त्या सगळ्यांचं शेवटी माझ्यात, म्हणजे जे त्यातली सजीव म्हणून धरलेली सृष्टी आहे, आणि विशेषतः मनुष्य जन्म त्यांनी मनुष्य शरीर हे तयार केलेलं आहे की त्या रूपाने आपणच आपल्याला जाणून तो प्रेमाचा आनंद घेता यावा, ही त्याची लीला आहे. तर त्यामुळे सगळ्यांच्याच मुक्तीकरता भगवान उत्सुक आहेत. म्हणजे सगळ्यांवर सारखं प्रेम करणार आहेत. पण एखादा ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो ते प्रेम आत्मसात करून त्याच्यात आपल्या अध्यात्माचे बाग फुलवून ज्ञान मकरंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता हेच पुढे अजून गुरूंचं महत्व अजून पुढे सांगितले. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. म्हणजे
11व्या अध्यायात पुढे येणारच आहे की अर्जुनाला इच्छा आहे विश्वरूप पाहावं. वास्तविक पाहता विश्वरूप पाहायचंय म्हणून आता मी विश्वरूप घेतो असा व्यवहार नाहीये. भगवंत हे स्वतः विश्व करता, विश्वरूप आणि विश्व ज्यांच्यात विलीन होणार आहेत असे नराणाम आयान, नरांचं जे गंतव्य स्थान आहेत, हे सगळे सगळे हे भगवान आहेत. त्यांना काय मुद्दामून विश्वरूप घ्यायचंय, मुद्दामून चतुर्भुज रूप घ्यायचंय असं नाहीये. सगुण ही कालातीत आहे, निर्गुण ही कालातीत आहे. भगवान अनंत कालापासून, कालाच्याही आधीपासून त्यांचं चतुर्भुज रूपही आहे. मोरपंख घातलेलं कृष्णाचं जे मधुर रूप आहे तेही आहे आणि सच्चिदानंद सर्वव्यापी रूपही आहे. नुसतं सच्चिदानंद निर्गुण निर्विकार असणं किंवा फक्त सगुण साकार असणं एवढा भगवंत मर्यादित नाहीये. सगुण, निर्गुण आणि त्याच्याही पलीकडे भगवंत गेलेले आहेत. गेलेले आहेत म्हणजे आहेतच ते. जाण्याचा प्रश्न नाहीये त्यांना. जाण्याचा प्रश्न आपल्याला होतो. आपल्यासाठी तो व्यवहार आहे. आपल्यालाही मुक्ती आहे ती इथेच आहे. फक्त ज्ञानावर जो अध्यास अज्ञानाचा झालेला आहे तो दूर करायचा आहे. तर सांगायची गोष्ट अशी की जसं विश्वरूप भगवंतांचं दिसण्याकरता अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यावी लागली, तसंच हे ज्ञान देण्याकरता ज्ञान तर आहेच, पण त्याची जाणीव आत्मानंद आपल्यात आहेच, पण त्याची जाणीव करून देण्याकरता जसं डोळ्यात अंजन घालतात. एक आपल्या शास्त्रामध्ये एक हे आहे की एका प्रकारचं अंजन आहे की ते डोळ्याला लावल्यावर भूगर्भातल्या आतले खजिना किंवा पाणी आहे अशा गोष्टी दिसू शकतात. तर तसं हे ज्ञान दिसू शकण्याचं किंवा ज्ञान प्राप्त होण्याचं जे डोळ्याला अंजन आहे ते लावल्यानंतर दृष्टीसी फाटा फुटे. म्हणजे दृष्टीची फाटा फुटे म्हणजे आपण एका दृष्टीने एका पद्धतीने जग पाहतोय. हे अमुक स्थावर आहे, अमुक जंगम आहे, हा माणूस आहे, हा आपल्या अनुकूल आहे, तो प्रतिकूल आहे, हा प्राणी आहे, ती वस्तू आहे. हे जे सगळ्या विचारांची सुरुवात ही द्वैतातनं होते. द्वैत मार्ग आहे. तो द्वैत मार्ग चा फाटा सोडून अद्वैताचा ज्ञान करून देणं हे ते ज्ञान. आपण ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन म्हणजे सद्गुरू जे आहेत ते आपल्या डोळ्यात ज्ञानांजन शलाका घालून चक्षु आपले ज्ञानचक्षु उन्मिलित करतात. म्हणून तस्मै श्री गुरवे नमा म्हणतायत. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर हे ज्ञानाचं अंजन घातल्यावर तिकडे मनाची वृत्ती थांबण्याकडे आणि आत्मप्राप्तीकडे ची वाट तिथे निर्माण होते आणि मग तिथे तो ऑलरेडी असलेला सच्चिदानंदाचा जो सच्चिदानंद आहे तो तिथे प्रकट होतो. आणि त्याला महानिधी म्हटले. महा हे जेव्हा प्रत्यय लागतो त्याचा अर्थ कुठेतरी आत्मज्ञानापर्यंत जाण्याशी होतो. तर निधी म्हणजे आपलं धन, साठलेल्या धनाला निधी म्हणतात. तसं हे महानिधी म्हणजे आत्मानंद आहे. तर आपण अजून ह्या 23व्या श्लोकाचं थोडंसं स्पष्टीकरण पुढच्या वेळी घेऊ. वेळ संपलेली आहे. प्रार्थना घेऊन थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.